वसई विरार शहरामध्ये संध्याकाळपासूनच पावसाने जोर धरलेला आहे। विरार पश्चिमेकडील पुष्पनगर बस डेपो मार्ग पाण्याखाली गेला, तर कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागतो। अनेक वाहनं साचलेल्या पाण्यामध्ये बंद पडल्यामुळे चालकांना धक्काही मारावा लागलेला आहे। साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना वाहन चालवण्यासाठी कसरत करावी लागते। विभागाने रेड अलर्ट दिला होता आणि त्याच नुसार आता सकाळपासूनच पावसाने वसई विरार शहरामध्ये धुवाधूर पडण्यास सुरुवात केलेली आहे। सध्याला मी विरारच्या पश्चिमेकडील पुष्पनगर बेस डेपोच्या परिसरामध्ये आहे। एकंदरीत जर पाहिलं सकाळपासून पडणाऱ्या धुवाधूर पावसामुळे या ठिकाणचा रस्ता आहे हा पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। एकंदरीत या रस्त्यामधून नागरिकांना वाट काढत जावं लागत आहे। अनेक वाहनं ही जी आहेत या पाण्यामध्ये बंद पडलेली आहेत। मात्र या ठिकाणी महानगरपालिकेची यंत्रणा आहे ती तर आपण पाहतोय विरारमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि काही तासांच्याच मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे।